जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी सोहळा देहूमध्ये पार पडणार आहे। सकाळपासूनच सोहळ्याला सुरुवात होणार आहे, तर आरतीने पालखीचं प्रस्थान होईल। देहूमधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार सुनील शेळके हे पालखी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। याच ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे आणि आज सकाळी या ठिकाणी आरती झाल्यानंतर या ठिकाणी हे भक्तांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेले आहे। आकर्षक अशी फुलांची सजावट या मंदिरामध्ये केलेली आहे आणि ह्या पालखी सोहळ्याला कशी सुरुवात झाली आपण जाणून घेऊयात। महाराज काय सांगणार, कशी या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली? आज यंदाचा 339वा पालखी सोहळा सादर होत आहे। आज पहाटे 3:30ला काकडा करण्यात आल्यानंतर तुकाराम महाराजांची पूजा संपन्न झालेली आहे आणि आता सध्या लगेच विठ्ठल रुक्मिणीची पूजा संपन्न होऊन भाविकांना दर्शन सुरू करण्यात आले आहे। कोणकोणत्या फुलांची इथं सजावटीमध्ये वापर करण्यात संपूर्ण मोगऱ्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि कर्नाटक राज्यातून याची लाल फुलं आलेली आहेत त्याचाही वापर करण्यात आलेला आहे। जवळजवळ 2 ते 2.5 टन फुलाचा वापर संपूर्ण मंदिर सज्ज झालेला आहे फुलांनी। नक्कीच संपूर्ण तयारी प्रस्थान सोहळ्याआधी देहू संस्थांकडून करण्यात आलेली आहे आणि आकर्षक अशा फुलांनी हा मंदिर सजवल्यामुळे एक भक्तिमय वातावरण या देवनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, देहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।